Please subscribe Vishwas Easy Learning channel and press bell icon to never miss the latest video of this channel. Thank you. विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत विश्वास इझी लर्निंग मध्ये. टुडे we are going to see the next tense, active voice and passive voice. So which is today's tense? Today's tense is future progressive, म्हणजेच चालू भविष्यकाळ. मग चालू भविष्यकाळातील वाक्यांचं आपण ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करणे शिकूया. त्याआधी आपल्याला शिकणं महत्त्वाचं आहे त्या काळाची रचना, हाऊ इट स्ट्रक्चर इट इज इन फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स. सो फर्स्ट ऑफ ऑल फ्युचर प्रोग्रेसिव्ह म्हणजे चालू भविष्यकाळ. सो ॲज इट इज सब्जेक्ट असतो, नंतर शॅल बी किंवा विल बी असणार त्या वाक्यामध्ये. प्रोग्रेसिव्ह किंवा कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे क्रियापदाचं कितवं रूप राहणार? चौथं रूप, म्हणजे आयएनजी फॉर्म मध्ये, आणि शेवटचं राहणार ओ आणि रिमेनिंग सी म्हणजे कॉम्प्लिमेंट्स राहणार. तर या पद्धतीची रचना जी राहील ती म्हणजे फ्युचर कंटिन्युअस किंवा फ्युचर प्रोग्रेसिव्ह या काळाची. सो हाऊ इट विल बी चेंज इन ऍक्टिव्ह वॉइस टू पॅसिव्ह वॉइस, लेट अस सी. फर्स्ट ऑफ ऑल वी सी अफर्मेटिव्ह सेंटेन्स. नेहमीप्रमाणे आपलं जे पहिलं वाक्य जे घेतो आपण ते म्हणजे होकारार्थी वाक्य, आणि होकारार्थी वाक्याचं ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करताना आपल्याला नेहमीचं सूत्र लक्षात आहे. क स म. क म्हणजे कर्म, स म्हणजे सहाय्यक क्रियापद आणि म म्हणजे मुख्य क्रियापद. तर चला बघूया की कशा पद्धतीने या ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर होतं. तर सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल टेक फर्स्ट एक्झाम्पल अँड फर्स्ट सेंटेन्स. He will be watering the plants. He will be watering the plants. म्हणजे या काळाचा जी रचना आहे ती म्हणजे फ्युचर प्रोग्रेसिव्हची आहे, आणि त्याचा अर्थ होतो कर्ता क्रिया करीत असेल. कर्ता क्रिया करीत असेल. He will be watering the plants. तो झाडांना पाणी देत असेल. ओके. So how it will change from our formula? So with the help of our formula, that kasama. So what is ka here? The plants. What will be he watering? So he will watering the plants. So the plant is ka here. Plants अनेक वचने आहे, परंतु एक वचने असो की अनेक वचन, शाल किंवा विल हे जे आहे तेच वापरतो. ठीक आहे. द प्लांट्स, देन विल, स घेतला सहाय्यकारी क्रियापद, त्याचा जोड शब्द आहे बी म्हणून तो जसे तसा घेतला. आता लक्षात ठेवायचं इथे प्रोग्रेसिव्ह टेन्स असताना मग प्रेझेंट कंटिन्युअस असो, पास्ट कंटिन्युअस असो की फ्युचर कंटिन्युअस असो, त्याचं जेव्हा आपण ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस रूपांतर करतो तेव्हा त्याला जोड शब्द जो आहे किंवा सपोर्टिंग वर्ड जो आहे तो म्हणजे कोणता घ्यावा लागतो? बीइंग. लक्षात ठेवा, जरी त्याचा ऑलरेडी बी हा शब्द दिलेला असेल तरी देखील त्याला पॅसिव्ह वॉइस करताना बीइंग हा जोड शब्द घेणं तेवढंच महत्वाचं ठरतं. तर द प्लांट्स विल बी बीइंग, नंतर स झालं. आता घ्यायचं आहे म. म म्हणजे मुख्य क्रियापद, मीन्स मेन वर्ब. ऑलवेज वी वॉन्ट मेन वर्ब इन थर्ड फॉर्म, अँड इन प्रोग्रेसिव्ह टेन्स प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, पास्ट प्रोग्रेसिव्ह अँड फ्युचर प्रोग्रेसिव्ह मध्ये दिलेलं असतं चौथं रूप क्रियापदाचं आयएनजी फॉर्म, आणि आपल्याला पॅसिव्ह वॉइस मध्ये पाहिजे असतं क्रियापदाचं तिसरं रूप, ते म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ दॅट वर्ड, वॉटर्ड. अँड व्हॉट इज द थर्ड फॉर्म ऑफ वॉटर? मीन्स वॉटर्ड, ईडी रेग्युलर वर्ब इट इज, अँड बाय प्लस सब्जेक्ट. बाय he is given in subjective case and we want by he in objective case, full stop. Okay. So water is a noun also and water is a verb also. Water means pani and to water means pani then. So our answer is ready, and what is answer? The plants will be being watered by him. This is our correct answer with the help of kasama by plus subject. Did you understand? Now next type of sentence we are going to see, that is negative type of sentence. नकारार्थी वाक्याचं कशा पद्धतीने ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करायचं ते बघू. त्याच्यासाठी एक वाक्य घेऊ आपण.
So question is, she will not returning his money. She will not returning his money म्हणजे ती त्याचे पैसे परत करणार नाही. ओके, करत नसेल. So she will not returning his money. This is our negative type of sentence and we have to change from active voice to passive voice. So same formula, ka sum and by plus subject. So write down ka here. Ka means an object. What is ka here? His money. So his money. Then next, his money we have written down, ka we have written down. Then sa means helping verb. So what is helping verb here? Will not be. She will not be returning his money. His money we have written down. Sa we want won't means will not means short form won't. Then be as it is in given question, then won't be. Then we want supporting word. What is supporting word here? Being. Okay, his money won't be being. Now returning is given in fourth form and we want in third form. So returned. Return, regular verb it is, and by plus subject. So what is given here? She is in subjective case and we want in objective case her. So what is answer? Our answer is ready and answer is his money won't be being returned by her. म्हणजे त्याचे पैसे तिच्याकडून दिले जाणार नाही किंवा दिले जात नसणार. Okay, so this is our correct answer with the help of which formula? Kasam by plus subject. So this is affirmative sentence and it is negative sentence. दोन्ही पद्धतीचे वाक्य आपण बघितलं. होकारार्थी वाक्य आणि सोबतच नकारार्थी वाक्याचं कशा पद्धतीनं ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये रूपांतर करायचं ते शिकलो. एकदा जर तुम्हाला हा फॉर्म्युला कायम लक्षात ठेवला तुम्ही, तर तुम्ही कधीच कुठल्याही सेंटेन्सचं ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये रूपांतर करण्याला चुकणार नाही आणि तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळणार. आता यानंतर पुढील वाक्याचा प्रकार म्हणजे तो आपला इंट्रोगेटिव्ह टाइप ऑफ सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्याचं कशा पद्धतीने ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये रूपांतर करायचं ते बघूया. ओके, नाउ नेक्स्ट टाइप ऑफ सेंटेन्स मीन्स इंट्रोगेटिव्ह टाइप ऑफ सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्याचं. प्रश्नार्थीचे दोन प्रकारचे असतात, एक तर व्हर्बल क्वेश्चन आणि दुसरं WH क्वेश्चन. तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी व्हर्बल टाइप ऑफ क्वेश्चन. सो इफ वी टेक सम one example for changing from active voice to passive voice. So will she be reading a book and question mark. So what is question? Will she be reading a book म्हणजे ती पुस्तक वाचत आलेली असेल का किंवा ती पुस्तक वाचत असेल का. सो दिस इज द क्वेश्चन इन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्याचं एक सेंटेन्स घेतलं. आता या सेंटेन्सचं आपल्याला ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करायचं आहे, पण या ठिकाणी आपल्याला माहित आहे की सूत्र बदलतं कारण की प्रश्नार्थी वाक्य झालेलं आहे. आधीचं जे वाक्य होतं ते स्टेटमेंट आणि अफर्मेटिव्ह सेंटेन्स होतं. तर प्रश्नार्थी वाक्याचं जेव्हा आपण ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये रूपांतर करतो तेव्हा त्याचं सूत्र असतं स क म किंवा इंट्रोगेटिव्ह टाइप म्हणजे व्हर्बल क्वेश्चन मध्ये असेल तर, म्हणजे एखादी प्रश्न जर सहाय्यकारी क्रियापद किंवा मॉडल ऑक्झिलरीने जर विचारला गेला असेल तर स क म. स मीन्स हेल्पिंग वर्ब, मीन्स हेल्पिंग वर्ब राईट डाऊन एज इट इज म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. क मीन्स कर्म, देन एन ऑब्जेक्ट, देन म मीन्स मुख्य क्रियापद मीन्स मेन वर्ब. सो राईट डाऊन एज इट इज and by plus subject and question mark. So now let us see how it will change as our formula. So will she be reading a book? आता आपल्याला स घ्यायचा, स म्हणजे सहाय्यकारी क्रियापद घेतला आपण will.
ओके, शी असलं तरी विल होणार, ही असलं तरी विल होणार, फक्त आय असेल तर शाल होणार. ओके, विल. देन क मीन्स कर्म, क मीन्स कर्म. सो व्हॉट इज कर्म हियर? व्हॉट इज कर्म हियर? अ बुक. विल अ बुक. देन याचा जोड शब्द जो आहे तो बी, विल अ बुक बी. देन वी वॉन्ट सपोर्टिंग वर्ड इन प्रोग्रेसिव्ह टेन्स. आपल्याला माहित आहे की चालू काळामध्ये कुठलाही प्रेझेंट असो, पास्ट असो की फ्युचर कंटिन्युअस असो, त्याच्यामध्ये आपल्याला पॅसेज मध्ये रूपांतर करताना एक जोड शब्द घेणं आवश्यक आहे, तो म्हणजे बीइंग. मग घेतला विल अ बुक बी, बीइंग घेतला. क झाला म्हणजे स झालं, क झालं, नंतर आता घ्यायचा म. म मीन्स मुख्य क्रियापद, ऑलरेडी गिवन इन फोर्थ फॉर्म and we want in third form. So reading is a fourth form म्हणजे ing form. आता तिसरं रूप आपल्याला माहित आहे रीडिंगचं, रीडचं तिसरं रूप आहे रेड. सो रीड, रेड, रेड लाईक दिस. ओके, अ बुक, विल अ बुक बी बीइंग रेड बाय प्लस सब्जेक्ट बाय. शी इज गिवन इन सब्जेक्टिव्ह केस and we want her in objective case. So our answer is ready. So what is answer? Will a book be being read by her? Did you understand? तर अशा पद्धतीनं इंट्रोगेटिव्हचं आणि त्यातही वर्बल क्वेश्चनचं आपण ऍक्टिव्ह मध्ये मधून पॅसेज मध्ये रूपांतर केलं, ते पण आपल्या सोप्या सूत्रानुसार स क म. आता त्याच इंट्रोगेटिव्ह मधील जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे WH टाइप ऑफ क्वेश्चन. म्हणजे WH या शब्दाने ज्या प्रश्नाची सुरुवात होते तो जर प्रश्न आला असेल तर त्याचं रूपांतर कशा पद्धतीनं ऍक्टिव्ह मधून पॅसेज मध्ये करायचं ते आपण बघूया. आणि त्याच्यासाठी आपण एक सेंटेन्स लिहूया. ते सेंटेन्स म्हणजे वेअर मीन्स WH टाइप. Where will she be? Where will she be singing songs? Singing songs. Okay, question mark. So this is our WH type of question. And what is question? Where will she be singing song? Active voice sentence is where will she be singing songs. आता या WH प्रकारच्या प्रश्नाचं आपल्याला काय करायचं आहे, ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये रूपांतर करायचं आहे. आपल्याला सूत्र माहित आहे की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हटलं तर म्हणजे स क म असतं, परंतु WH शब्दामध्ये जे असतं, WH चा जो क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये WH शब्द ऍज इट इज ठेवायचा आणि बाकी स क म आणि बाय प्लस सब्जेक्ट. सो लेट अस सी. सो कीप WH वर्ड ऍज इट इज वेअर. ओके, नंतर स ऑलरेडी गिवन हियर विल. ओके, वेअर विल. नेक्स्ट क मीन्स कर्म, कर्म मीन्स एन ऑब्जेक्ट. सो व्हॉट इज ऑब्जेक्ट हियर? सॉंग्स. वेअर विल सॉंग्स. In plural form it is given. Where will songs. Then be. B याच्यातला सपोर्टिंग वर्ड आहे. आता आपल्याला कंटिन्युअस असल्यामुळे आपल्याला कोणता सपोर्टिंग वर्ड घेणं आवश्यक आहे, म्हणजे बीइंग. बीइंग. ओके, वेअर विल सॉंग्स बी बीइंग. देन फोर्थ फॉर्म गिवन हियर, फोर्थ फॉर्म गिवन सिंगिंग. ओके, नाउ वी वॉन्ट म मीन्स मुख्य क्रियापद, आणि कोणत्या रूपात पाहिजे आपल्याला? तिसऱ्या रूपात पाहिजे, थर्ड फॉर्म मध्ये. सो राईट डाऊन वेअर विल सॉंग्स बी बीइंग. सिंगिंग, सिंग इज अ फर्स्ट फॉर्म, sang is a second form and sung is a third form. Sung. Then by plus subject. So what is subject here? She. And in objective case we want her. Okay. So where will songs be being sung by her? Okay, this is our correct answer in WH type of active voice sentence. Okay, so we have changed in passive voice, and what is answer? Where will songs be being sung by her?
म्हणजे तिच्याकडून कुठे गाणे गायल्या जाणार. ओके, सो दिस इज अवर आन्सर. तर अशा पद्धतीने आपण फ्युचर कंटिन्युअस मधील म्हणजे चालू भविष्य काळातील अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मधील व्हर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यूएच टाइप ऑफ क्वेश्चनचं ऍक्टिव्हेस मधून पॅसेज मध्ये रूपांतर करणे शिकलो. ते पण आपल्या सोप्या आणि साध्या फॉर्म्युल्याने, साध्या सूत्रानुसार. तर कधीही हा फॉर्म्युला विसरू नये, कधीही हे सूत्र विसरू नका. आणि कुठल्याही पद्धतीचं जर अशा वाक्य आलं तर तुम्हाला या सूत्रानुसार ऍक्टिव्हेसचं पॅसेज मध्ये अचूकपणे उत्तर काढता येणार. तेव्हा अशाच पद्धतीनं पूर्ण व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा आणि पूर्ण जे काही आहे ट्रिक्स ते लर्न करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.